नमस्कार. छोट्याशा व्हिडिओत स्वागत आहे. तर हे बघा आपले दोडके किती छान उगवलेले आहेत आणि त्याला माथा पण फुटलेला आहे. हे जे दोडक्याचे आहे हे बी जे होतं हे आपल्याला 1.5 महिन्यात याला फूल आणि फळ दोन्ही पण लागणार आहे आणि लवकरच आपल्याला नवीन भाजी खायला भेटणार आहे ती म्हणजे दोडका. तर बघूया पुढे कसं येतं ते. तर छान असे झाड आहे बघा. हे असं 2-2 बिया करता टाकावं लागतं की एक वायाला जातं म्हणून 2 बी टाकलेलं आहे. पण खूप शेजारी लागलेले आहेत पण भरपूर अशी जागा आहे आपल्याला काढून द्यायला त्याला वर. खरं तर मांडव करावा लागतो. शेतकरी जे असतात ते असे मांडव वगैरे तारेनी वगैरे व्यवस्थित बांधून देतात पण आपल्याला तसं काही नाही. आपल्याला पलीकडनं एक मोठी अशी जागा आहे तर आपण त्यावर काढून देणार आहोत. छान असे आपले दोडके उगून आलेले आहेत आणि त्याला आता माथा पण फुटलेला आहे म्हणजेच पान आलेलं आहे त्याला पण एक. तर लवकर आपल्याला दोडके आता त्याला 1.5 महिना झाला की त्याला फळं आणि फुलं लागतील मग फळं लागतील आणि मग ते कशा प्रकारे आपल्याला वाढ होते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये. आणि आपला एक जो आहे तो आंबा वर्षातून 3दा फळ येणारा आहे ना तो आंबा आहे. तर त्याची कैरी बघा किती मोठ्या झालेल्या आहेत. आंबा खूप छोटा आहे पण कैऱ्या त्याच्या मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत. त्याला आता दुसरीकडे बांधून द्यावं लागेल म्हणजे काठी राहून त्याला असं छान असं बांधून द्यावं लागणार आहे आणि नंतर तर त्याला ते वजन झेपणार आहे. नंतर ते हे होणार आहे. तरी बघा बकेटीत ते लावलेलं आहे ना त्यामुळे त्याचं वजन थोडंसं हे व्हायला लागलेलं आहे. आणि हा जो घरचा आंबा आहे याला पण भरपूर साऱ्या कैऱ्या आहेत पण याच्या कैऱ्या अजून छोट्या आहेत. त्यानंतर पडला होता नारळाचा घस. तर हे नारळ मी सगळे जमा करून आणलेले होते कारण पलीकडे तुम्हाला माहिती आहे चारी आहे आपल्या शेताच्या तिथे हे घस पडला होता तर मी तिकडून आणलेला आहे. बकेटीने जाऊन आणलेला आहे आणि याला 2 नारळ आहेत ते पण आणलेले आहेत. आणि तुम्ही थंबनेलमध्ये तर बघितलं असेल की मला कुठलं बी भेटलेलं आहे. तर आता हे नारळ काही विकणार नाही आहेत. हे घरीच आपण याचं नारळ पाणी पिणार आहोत कारण थोडेच आहेत. 22 का 23 नारळ आहेत तर हे घरीच ठेवणार आहे. हे काही विकणार वगैरे नाही आहेत आपण. आणि हे बघा मला हे तुम्ही तर बघितलंच असेल. तर हे बी तुम्हाला वाटलं असेल की कशाचं आहे तरी आंबट भाजीचं बी आहे. आंबट भाजी आपण जे शेपूवर आंबट भाजी करतो किंवा मिक्स भाजीमध्ये आंबट भाजी टाकतो ना आंबट चुका त्याचं हे बी आहे. तर बघू शकता अशा प्रकारेचं बी हे मला भेटतच नव्हतं पण त्या दिवशी आम्ही सहज रानात गेलो तर एका शेजारच्या वस्तीवर होतं ते तिथून भेटलेलं आहे. तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ नक्कीच सांगा. चला भेटू परत. बाय बाय.